आणि हे गरमीमध्ये खूप उपयुक्त आहे बघा। हे समोर दिसतंय ना तुम्हाला, शॉपिंग करायची असेल तर ह्या 2 ठिकाणी मस्त आणि परंपरा चालू ठेवली आहे। 100 बघितल्यानंतर एक घेते। स्ट्रीट शॉपिंग करायची आहे तुम्हाला तिकडे या। आणि आम्ही कुठे घेतलं तर अहमदाबादला। दीपकची आठवण आली मला। दीपक ऑटोमॅटिक काय त्रास देत नाही। रगडा ट्राय केला आणि एक नंबर आहे। थोडंसं वेगळं आयटम इकडे आम्ही ट्राय करणार आहोत आणि मार्केट एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू। मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की आम्ही मेट्रोने प्रवास करून रतनपोलला आलो, जे साड्यांचं आणि लेंग्यांचं मार्केट आहे। अहमदाबादचं मेन मार्केट आहे, म्हणजे सगळ्यात मोठा मार्केट, होलसेल रिटेल सर्व काही। आणि तिथून पुढे आलो तर आम्ही ते 3 दरवाजा, म्हणजे ते इथलं 3 दरवाजा हे पण खूप फेमस मार्केट आहे। आणि इकडे एकदम स्ट्रीट मार्केट, 3 दरवाजाचं मार्केट म्हणजे स्ट्रीट मार्केटसाठी फेमस असलेलं मार्केट आहे हे, आणि खूप मोठं मार्केट आहे। आणि त्या आता मार्केटच्या इथे आम्ही आलो तर तुम्हाला 3 दरवाजा पण मी दाखवतो आणि ते किल्ला आहे तो पण दाखवतो। आता वेळ झाला आहे, संध्याकाळचे 6:45 वाजलेत, तर कितपर्यंत उजेड आहे ते माहीत नाही। जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवत राहू आणि मार्केट एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू। आणि हा समोर आहे तो सर्व रतनपोलचाच एरिया आहे, तसा रतनपोलचाच एरिया म्हणतात त्याला, पण समोरच 3 दरवाजे आहे आणि याला 3 दरवाजाचं मार्केट पण म्हणतात बघा। दुतर्फा सर्व मार्केटच मार्केट आहे। चला आता या मार्केटला पण सुरुवात झालेली आहे शॉपिंगची, अक्षताची बॅग्स बघते। हे कशी आहे रे, काय रेंज आहे दादा? आम्ही आता इकडे जरा भूक लागली फिरून फिरून, मार्केटला आता सुरुवात झाली, अजून पुढे आहे परत मार्केट आपलं 3 दरवाजा पुढे आहे। त्याच्यात आम्हाला जरा भूक लागली, थोडंसं वेगळं आयटम इकडे आम्ही ट्राय करणार आहोत। आलू काय बोला, आलू फाफडा म्हणजे ते बघा नळी, आपण त्याला म्हणतो ना नळ्या आणि त्याच्यासोबत बटाटा आलू। शाळेत असताना भरपूर खाल्लंय ते। हां, म्हणजे शाळेत असताना भरपूर खाल्ले ते हिने म्हणजे आम्ही पण हां शाळेत असताना भरपूर खाल्लेत त्या। बघा हा आहे आलू, असं ते कट करून देणार आणि पापडी आता कशी खायची तुम्हाला दाखवतो। 1 प्लेट दे ना दादा। बघा आणि एका प्लेटमध्ये अशा 6 नळ्या येतात। नळ्यांची साईज मोठी आहे का? 6 रुपये आणि प्लेट किती? 20 रुपया, 20 रुपयाची प्लेट आहे। ह्या 6 नळ्या ह्या पहिल्या आलेल्या आहेत। आणि हे बघा हे आलू दिसतात, आलू तुम्हाला याच्यानी असे मीडियम। कितना आलू होता इसमें? 3। हे बघा 3 आलू आणि मसाला वगैरे टाकून केलाय रेडी। 3 आलू अक्षराने ते एक नळी अशीच खाल्ली, अशी नाही खायची ती। हे बघा हे असं खायचं, हे बघा असं। हो कुछ बोला था फावड़े पे डाल के लिए बोलता। हे बघा बाउल पे थोड़ा कसं लागतंय। और ये क्या है? रगड़ा। आणि हा रगडा बघा इकडचा, हे रगडा और ये क्या? दही वड़ा। हे बघा हे दही वडे आणि हा रगडा। किसके साथ खाते हैं? चना बटाटा रगड़ा तीनों मिक्स होता है। ओके होता है। हे बघा इकडे चना आहे, चना बटाटा आणि रगडा मिक्स। तर रगडा बघा अक्षने रगडा ट्राय केला आणि 1 नंबर आहे। तो हमको 1 प्लेट भी दे दो। बघा हे आता प्लेट बनवतील। ये तीखा नहीं होता, वो तीखा होता है। बघा हे आलू, बघा हे चणे आणि हा रगडा, आलू चना रगडा मिक्स। गोड चटणी आणि हा चाट मसाला आणि सगळं मिक्स। अक्षता ट्राय करून सांगेल कसं लागतं ते। आणि नळीवाला कसं लागलं का? ओके म्हणजे चव काय कळली नाही। ओके आणि बघा हे चना रगडा मिक्स खाते, छान आहे एकदम, टेस्टला भारी आहे। आणि आता मी पण ट्राय करतो आपला काय नळी आलू, नळी बटाटा। बघा मी आता बटाटा आहे बघा नळीमध्ये असं टाकून घ्यायचा, तो येतो ऑटोमॅटिक, काय त्रास देत नाही। आणि त्याच्यात गोड तिखट चटणी मिक्स आहे, तिचाच फ्लेवर जास्त येतो आहे। आणि नळीचा बटाटा ठीक आहे, ओके 1 टाइम ट्राय चांगलं आहे, म्हणजे नवीन काहीतरी आम्ही ट्राय केलं, ठीक आहे, वाईट नाही। आयटम आहे आपला बघा, आहे आलू चना रगडा मिक्स, हे पण पेस्ट करूया। हे अल्टिमेट चव 1 नंबर, गोड तिखट सोबत बटाटा चना
आणि रगडा तर एक नंबर आहे, कष्टच नाही. आता त्याने मी तुम्हाला सांगितलं की रगडा एक नंबर आहे, मस्तच लागतं आहे. 20 रुपये प्लेट. तर अक्षताची इच्छा काय, अजून मागवायचं आहे का? नाही चला, आता पण थोडं थोडं अजून काय काय वेगळं दिसतंय ना ते ट्राय करत जाऊया. हे बघा आला लगेच दहीवडा. हा बघा दहीवडा, कलर जरा वेगळा वाटेल दहीवड्याचा. काय का घरी पोरांसाठी बनवून आलो आहे. हां घरी आपण बनवलं आहे घरी आचार्यासाठी. आणि दहीवडा कसा आहे, छान आहे ना. मी पण ट्राय करतो. मस्त आहे दहीवडा पण मस्त आहे. चला आता हे पहिलं संपून घ्या फटाफट. मी हे सर्व आता आयटम टेस्ट केले. हे पानकोल नाका ना, आणि हे ठेल्याचं नाव काय, दिलबहार. दिलबहार हे बघा वरून चाललंय रॉकेट. संध्याकाळची वेळ झाली त्यामुळे एकदम क्लिअर दिसलेलं आहे. हे बघा हे दिलबहार. आणि आपण ती ही वाली डिश घेतली ना, ह्याचं नाव आहे हे बघा गुजरातीमध्ये लिहिलेलं घुंगरा बटाटा. घुंगरा बटाटा डिश आहे. आणि दुसरी घेतली ती आपण मिक्स प्लेट चना बटाटा. आणि नंतर घेतला तो आपला रेग्युलर दहीवडा. संपलं आहे सगळं, आता थोडंसं राहिलं आहे पण संपूया. आणि इकडची फेमस डिश आहे या एरियातली ही घुंगरा बटाटा. घुंगरा मराठी असताना ते छान वाटलं असेल ना. हो हे बघ आहे नाही बघ. इकडे सर्व मस्त. हे बघ गणपती 100 रुपये जोडी आहे आणि मस्त दिसतंय आहे ना. हो 100 रुपयाला दरवाजा लावायला म्हणजे मस्तच आहे. हे बघा हे शुभ लाभ. छान छान आयटम आहे. ये मराठी में नहीं है, मराठीत नाही, शादीवाला घर. दीपकची आठवण आली मला. दीपकची आठवण आली शादीवाला घर बघून अक्षताला. हे पण मस्त आहे बघ अक्षता. अक्षताने काय घेतलंय, पाण्याचा जार काचेचा. बघा हे पाण्याचे जार आहे 150-150 रुपये. आणि आम्ही कुठे घेतलं तर अहमदाबादला येऊन पाण्याचे जार. आणि सध्या हा 3 दरवाजेचं मार्केट थोडं शांत दिसतं आहे, कारण हा रमजानचा महिना सुरू आहे. आणि आता जस्ट नमाज झाला म्हणजे इफ्तारीचा टाईम झाला असावा त्यांचा. आणि त्यामुळे एकदमच शांतता आहे. बाकी इकडे तुम्हाला चालायला पण जागा नसते. आणि थोड्या वेळाने बघा हे मार्केट पूर्ण भरून जाईल. आता आम्ही आलो तर कसं 6:45-7च्या टायमिंगला, म्हणजे त्यावेळेला त्यांचं इफ्तारीचं टायमिंग आहे. आणि यावेळेला हे मार्केट थोडंसं बंदसारखं आहे. बाकी ह्याच्या आधी किती वेळ आम्ही आलो आहे ना, तर इथे चालायला काय म्हणजे आता आम्ही थोडा आरामात चालतो ना. चालू काय म्हणजे आम्हाला इथून इथे यायला जवळजवळ अर्धा पाऊण तास 1 तास लागला असता. तिथे आम्ही 10 मिनिटात चालत आलो आहे. सगळी दुकानं चालू असतात सध्या, सगळी दुकानं बंद आहेत त्या रमजान महिन्यामुळे. हे दोन्ही साईडला फुल मार्केट भरलेलं असतं पूर्ण. हे 3 दरवाजा समोर दिसतोय का तुम्हाला, हे बघा हे आहे ते 3 दरवाजा. हे अहमदाबादचं फेमस मार्केट, स्ट्रीट मार्केट. तर तुम्हाला छोट्या मोठ्या काही गोष्टी हवी असतील ना तर तुम्हाला ह्या मार्केटमध्ये मिळतील बऱ्याचशा. आणि अहमदाबादचं हे सगळ्यात मोठं मार्केट म्हटलं तरी चालेल आणि फेमस मार्केट 3 दरवाजाचे इकडचं मार्केट. स्ट्रीट मार्केटसाठी हे फेमस आहे. स्ट्रीट शॉपिंग करायची आहे तुम्हाला तिकडे या. सगळ्या वस्तू A to Z, कुठली वस्तू नाही असं नाही या मार्केटमध्ये. आणि आम्ही बऱ्याच वेळा इथून बरंच काय काय घेऊन गेलो आहे. आता रमजानच्या महिन्याच्यामुळे काय जास्त काही दिसत नाही आहे चालू. बरीचशी दुकानं बंद आहेत. म्हणजे आम्ही खेळणी वगैरे पण इथून घेऊन गेलो आहे बरीचशी. आर्याचा टेंट, इव्हन आम्ही हेलिकॉप्टर पण इकडून घेऊन गेलो उडणार काय का. बऱ्याच गोष्टी बऱ्याच. चाचीला पण इथून घेऊन गेलेलो खेळणी. चला आता बघू काय असेल पुढे, तर बघू. अजून पुढे पण आहे मार्केट. इथून पुढे मग कुठे जायचं ते पण ठरवू. चांगली वाटते. तर सध्या तर चप्पल घेते इकडे, चप्पल चॉईस करते. आणि इथे आल्यानंतर त्याला पहिल्या झटक्यात तिला पाहिजे तशी चप्पल भेटली इकडे आल्यानंतर. हां काय का अक्षता, सहसा हिला चप्पल लवकर आवडत नाही म्हणजे पटकन खूप 100 बघितल्यानंतर एक घेते.
पण इथे आल्यावर बघा पहिल्याच अटेम्प्टमध्ये तिला आवडली ही चप्पल. सेम इथे आहे ना, कुछ बरेच ऑप्शन्स आहेत तिकडे बघा. चला कम नाही कुछ. ते बघा आर्यासाठी घेतली चप्पल आणि अक्षताची घेता घेता आम्ही आर्यासाठीच घेतली चप्पल. अक्षता साईडला आवडलेली पण ती साईजमध्ये थोडं वरखाली झाली म्हणून दुसरी बघितली ती हिलवाली तर ती आर्यासाठी घेऊन टाकली आम्ही. चला कोणाची ना कोणाची शॉपिंग चालूच आहे आपल्याकडे. बघा हे आहे ते 3 दरवाजे. त्याच्यामुळे त्या मार्केटला ना अरे किती आवाज आहे. आणि बघा नाही म्हणता अक्षताची चप्पल घेतलेली आहे, शॉपिंग झालेली आहे अक्षताची चप्पल रेग्युलरसाठी. अजून बाकी घ्यायचं आहे, अजून घ्यायचं आहे बाकी. आणि हा बघा हे आहेत ते 3 दरवाजे दिसतात तुम्हाला. त्याच्यामुळे तिथे नाव आहे 3 दरवाजा या एरियाला. 3 दरवाजा आणि 3 दरवाजाचं हे मार्केट. हे बघा कुठे काय पण घ्या 60-60 रुपये. अक्षता करते शॉपिंग. हे बघा लिपस्टिक आणि अजून काय काय घेतलं काय ठेवते की बाकी नाही सगळं घेते इकडे. आणि चप्पल बघा तिकडे 100 रुपीज 150 सगळे 100 रुपये 150 रुपये चप्पल. चांगल्या क्वालिटीचे चप्पल्स आहेत मस्तपैकी. बरोबर 3 दरवाजे ते खालीच घेतलेत आम्ही. 3 दरवाजा मार्केटला शॉपिंग चालू आहे. लागते हवा लागते बघ, हवा लागते बघ. इमर्जन्सीमध्ये चांगलं आहे ना, हवा लागते. आणि बघा इथे आता आम्ही आलो फिरत ज्या शॉपमध्ये जिथे आम्ही भरपूरशी खेळणी घेतलेली आहेत. मी तुम्हाला बोललो टेंट घेतलेला, हेलिकॉप्टर घेतलेलं सर्व ह्या शॉपमध्ये. आता नाव इथून दिसतंय का, हे बघा मेहता 3 दरवाजाच्या बरोबर बाजूलाच आहे. आणि हेच शॉप आहे. इथून बऱ्याचशा खेळणी आम्ही घेऊन गेलो आहे आज दुकानातून आणि हे जरा रिलायबल आहे आमच्यासाठी. आणि इकडे आम्ही काय घेतलं आहे, ह्या दुकानाची परंपरा आम्ही चालू ठेवली आहे मेहता शॉपची. काय नाही खेळणी वगैरे काय घेण्यातच नाही आता कारण आर्य आणि आयुष तर मोठे झालेत. पण शेवटी त्यांच्यासाठी लागणारी बॉटल घेतली आम्ही, पाण्याची बॉटल ही बघा. आणि परंपरा चालू ठेवली आहे. अहमदाबादला आलो की मेहता शॉपमधनं काय ना काय घ्यायचंच आहे. आता ही पाण्याची बॉटल घेतली आहे आम्ही. चला आता अजून पुढे आहे मार्केट. बघत पुढे निघूया आपण. आणि आता आपण 3 दरवाजाच्या पुढे आलो होतो आणि इकडे तुम्ही बघा पूर्ण शूजचंच मार्केट आहे. सर्व शूजच शूज. आणि या साईडला महिलांसाठी सर्व शॉपिंगचे शॉप्स आहेत. शूज आहेत सगळे. आणि भारी शूज आहेत अक्षता मस्त एकदम. स्पोर्ट शूज, कट शूज तसे पाहिजे तसे शूज आहेत सगळे. आणि तुम्ही जर अहमदाबादला येताय ना तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं रतनपोल साड्यांसाठी वगैरे. आणि स्ट्रीट शॉपिंग करायची असेल तर हा 3 दरवाजा. हे 2 मार्केट जर तुम्ही शॉपिंग लवर असाल अक्षतासारखे बघा ही पाठीमागे लपते आहे तर तुम्हाला शॉपिंग आवडत असेल शॉपिंग करत असाल तर तुम्ही ह्या म्हणजे शॉपिंग करायची असेल तर ह्या 2 ठिकाणी मस्ट येणं आहे तुम्हाला. म्हणजे इथे या कंपल्सरी या. तुम्हाला सर्व काही मिळून जाईल मस्तपैकी मस्त रेटमध्ये आणि चांगले वस्तू मिळतील तुम्हाला शॉपिंग लवरसाठी. परत दुसरी काय कुठे ना म्हटलं परत दुसरे कुठल्या तरी शॉपमध्ये. आणि हे 3 दरवाजाचं जे मार्केट आहे ना ते तुम्हाला रात्री 10 वाजेपर्यंत मिळेल. हे सकाळी 10 वाजल्यापासून तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत असतं. कधी 365 डेज कधी बंद नसतं. आता रमजान चालू होतं ते 12-1 वाजेपर्यंत आहे. आणि थोडंसं दुपारच्या वेळेला बंद असतं रमजान चालू आहे म्हणून. आणि सध्याच्या ईदपर्यंत हे 12-1 वाजेपर्यंत तुम्हाला चालू मिळेल. हे मस्त आहे पण हे बघा हे समोर दिसतं आहे ना तुम्हाला हे भद्रकाली देवीचं मंदिर आहे. हे अहमदाबादची देवी आहे. आणि हे बघा इथली नगरदेवी श्री भद्रकाली माता मंदिर. तर लाईटमध्ये तुम्हाला ते दिसत नसेल. आणि समोर आरती चालू आहे. ते भद्रकाली देवीची आरती चालू आहे पुढे बघा. हे आहे भद्रकाली देवीचं मंदिर. आणि बघा चालू आरती. लोक इथे बसून आरतीचा आनंद घेत आहेत.
आपण भद्रकाली देवीचं दर्शन घेऊन आलो इकडची नगरदेवी इकडची अहमदाबादची त्या बाजूलाच आहे आणि हा आहे तो हा भद्रकाली फोर्ट बाजूलाच आहे. आता थोडासा लेट झाला आपल्याला इकडे यायला कारण आपल्याला वेळच आता मिळाला पण हा आहे भद्रकाली फोर्ट मंदिरच्या बाजूलाच आहे 3 दरवाजाच्या इकडेच. आणि अक्षता काय थांबत नाही शॉपिंग करायचं काय खरं नाही शॉपिंगच शॉपिंग करते आणि आम्ही थोडं लेट आलो कारण माझं काम होतं आणि काम संपून येईपर्यंत इकडे थोडं लेट झालं आपल्याला आणि आपण बघताच मी व्हिडिओ बनवत अजून लेट होतो आपल्याला. संध्याकाळचे आता ऑलमोस्ट 8:15 झालेत आणि तुम्हाला किल्ला आणि देवीचं मंदिर वगैरे दाखवलं आम्ही आणि आता 3 दरवाजेकडचं मार्केट पण दाखवलं. खूप मोठं मार्केट आहे आणि 365 डेज चालू असतं आणि इकडे भद्रकाली देवीचा वास आहे म्हणजे लक्ष्मीचा वास आहे असं म्हणतात त्यामुळे हे मार्केट 365 दिवस चालू असतं. अक्षताच्या आता बांगड्या घेणं सुरू झालेले आहे. बांगड्या बघते मस्त अशा कलरफुल मस्त अशा बांगड्या बघा ह्यातला कुठली अक्षताला आवडते बघूया. निघता बांगड्यांची पण शॉपिंग केलेली आहे दाखवा. हे बघा बांगड्यांची पण शॉपिंग केली आहे निघता थांबत ना दक्षिणा मॅडम लाईट बंद व्हायची वेळ आली मार्केट बंद होतं म्हणजे इकडचं फक्त 3 दरवाजा रात्री 1 वाजेपर्यंत आहे. हे बघा एक वेगळाच प्रकार आहे. भगवान वो आता है भगवान है ना वो आता है ये लावल तो कुछ बीमारी ना हो लू ना लगे ताव ना आवे बच्चे को बीमारी ना हो ये बच्चे के लिए अच्छा है. एक केसुडाचा फूल ना केसुडा का फूल असं म्हणतात त्याला आणि हे गरमीमध्ये खूप उपयुक्त आहे असं त्यांनी सांगायचा उद्देश त्यांचा ते होतं की लहान मुलांना म्हणजे मोठ्यांना असं आपल्याला उन्हाळ वगैरे लागते ना तर हे आंघोळ इसं लहान आहे का ना पाणी होता है. हे बघा हे असं पाण्यात टाकलं की असं पाणी होणार आणि ह्याने आंघोळ करायची मग तुम्हाला गरमीचा त्रास जरा पण नाही होणार आणि शरीरासाठी एकदम थंड थंड राहणार. ओके हे सगळ्यावरती कंट्रोल करणार आहे हे आणि हे 50 रुपये पाव किलो 200 रुपये किलो आहे. तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हे आपला जो ब्लॉग चालू आहे अहमदाबादचा कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि अशी झाली गायब परत एका दुकानामध्ये गेलेली आहे काहीतरी बघायला. ठीक आहे तिची शॉपिंग चालूच राहील तर आपण आता व्हिडिओच थांबूया. तुम्हाला हे 3 दरवाजेचं मार्केट सोबत तुम्हाला जे दाखवलं एक काहीतरी आयटम होतं तो पापडी आलूवाला काहीतरी नाव होतं त्याचं माझ्या लक्षात नाही आहे तर तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला टेक केअर बाय बाय.